अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला। राळेगाव महसूल पथकाची कारवाई तर वाळू माफियांना झटका। नमस्कार, मी जयश्री सोनवणे। ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून। राळेगाव तालुक्यातील वर्धा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेदरम्यान महसूल विभागाच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक करणारा एक टिप्पर पकडून जप्त केला असून तो वडकी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। ही कारवाई 6 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता खैरे परिसरात करण्यात आली। या कारवाईमुळे वाळू माफियामध्ये चांगलाच खळबळ माजला आहे। वर्धा नदी पात्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून काही स्थानिक पातळीवरील सहकार्यामुळे तस्करांचे मनोबल वाढले असल्याचे निरीक्षण महसूल विभागाने नोंदवले आहे। मात्र आता या विभागाने कठोर पवित्रा घेत अशा अवैध कारवायांवर नियंत्रण आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। ही कारवाई निवासी नायब तहसीलदार नरेंद्र हलामी, मंडळ अधिकारी महादेव सानप, दिलीप चिडे, ग्राम महसूल अधिकारी हर्ष गायकी, निळोबा मातकर, अमोल मोरे तसेच महसूल सेवक उमेश चांदेकर, मनोज आत्राम आणि वाहन चालक बादल पिंपरे यांच्या पथकाने केली आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज।